आई, आत्ता मी जे लिहिणार आहे त्यासाठी तुझ्या मनाची तयारी कशी करावी मला समजत नाही. थेटच लिहितो. आई ग, मी आत्महत्या करतोय. फक्त वाटलं की मी हे का करतोय हे तुला माहीत असायला हवं. आणि तुला न सांगता कधी कुठे गेलो नाही ना. खरं तर तेवढ्यासाठीच घरी आलो काल रात्री. नाहीतर कदाचित केव्हाच. शिवाय लिहून ठेवलेलं असलं की पोलीस केस वगैरे झाली तर तुझ्या आणि अभिच्या बाबतीत शंकेला जागा राहणार नाही ना. काल सकाळी प्रेझेंटेशनसाठी कॉलेजला गेलो तेव्हा तू पाहिलंस ना माझ्या गळ्यातली बॅग कसली जड झाली होती. प्रोजेक्ट रिपोर्टच्या कॉपीज, प्रेझेंटेशनच्या स्लाइड्स, काय काय होतं त्यात. गेले 6 महिने केलेल्या ढोर मेहनतीचे पुरावे, चांगल्या ग्रेड्सवरचा, चांगल्या जॉबवरचा क्लेम. गर्दीचीच वेळ होती. ट्रेनमध्ये चढताना फूटबोर्डवरचा मधला बार असतो ना, त्याच्या भोवती माझ्या बॅगचा पट्टा अडकला. बारच्या एका बाजूला मी आणि दुसऱ्या बाजूला बॅग. मलाही त्यामुळे नीट आत शिरता येत नव्हतं आणि दुसऱ्या बाजूलाही एक जण त्या अडनिड्या बॅगमुळे अडकला होता. पाय फूटबोर्डवर जेमतेम टेकवलेला, हाताने कसाबसा बार घट्ट धरलेला असा तो जवळपास बाहेरच लोंबकळत होता. तो ओरडून मला सांगत होता की बॅग सोडा, नाहीतर मी पडेन. आणि आई माझ्याच्याने इतक्या पटकन, इतक्या सहज ती बॅग टाकवेना. मी सोडतो म्हणत तो क्षण थोडासाच लांबवला. पण तेवढ्याने उशीर झाला ग. त्याचा पाय तेवढ्यात निसटला. फूटबोर्डवरून धापकन आवाज आला. डब्यातल्या कलकलाटात त्याची किंकाळी सुद्धा विरून गेली. गाडीने प्लॅटफॉर्म नुकताच सोडला होता नव्हता. खालच्या लोकांचा आरडाओरडा ऐकू आला. तेव्हा गाडीतील लोक म्हणायला लागले, कोई गिर गया लगता है बेचारा, ट्रेन मत रोको, लेट हो जाएगा, ओ अब वापस थोडे ही आएगा. पण गाडी थांबलीच. मग तीच लेट होणारी लोक ट्रेनमधून उड्या मारून, कोंडाळ करून त्याचं ते छिन्नविछिन्न शरीर बघत उभी राहिली. माझे पाय लटपटत होते. कसाबसा प्लॅटफॉर्मवरच्या बाकड्यावर जाऊन बसलो. सुन्न झालो. जरा भानावर आल्यावर पहिला विचार मनात आला. तो काय होता माहीत आहे? रिलीफचा होता आई. हे आपल्यामुळे झालं हे आपण सोडून कोणालाही माहीत नाही याचा रिलीफ. मग सुचलं हळहळणं वगैरे. तेही किती 5 मिनिटच गेली असतील. मग कॉलेज, प्रेझेंटेशन, होणारा उशीर सगळं आठवलं. उठलो. 1 कप गरम कॉफी प्यायलो. स्वतःला सांगितलं, तू बॅग सोडणारच होतास नव्हे, जवळपास सोडलीच होतीस. पण तीच अडकली होती. इतकी अवजड बॅग कशी हलणार होती त्या गर्दीत? त्या माणसाने तरी म्हणजे गेला हे वाईट झालं, पण कशाला इतकं जीवावर उदार होऊन चढायला हवं होतं? गर्दी आहे, होतातच या गोष्टी. आपली काळजी आपणच घ्यायला यायला हवी होती. त्याला तू काय करणार? असं स्वतःला समजावून कॉफी पिऊन पुढली ट्रेन पकडून कॉलेजला गेलो. सबमिशन्स झाली. प्रेझेंटेशन झालं. एक कॅम्पस
इंटरव्ह्यूसुद्धा झाला आणि चांगलाही झाला. आधी मनाशी म्हणत होतो की कर्तव्य करतोय. आईने बाबांच्या मागे इतके कष्ट करून वाढवलं आपल्याला. आत्ता आपण चांगलं पास होणं, चांगला जॉब घेऊन मार्गी लागणं हे तिच्यासाठी तरी करायलाच हवं नाही का? आत्ता ते बाकीचे विचार करणं बरोबर नाही. व्हायचं ते होऊन गेलं. हे आणि असंच बरं काही. एक एक काम हातावेगळी करत मग हळूहळू गुंततही गेलो त्यात. इंटरव्ह्यू झाल्यावर आम्या आणि दिलीपबरोबर हॉटेलमध्ये खात-पीत टाईमपास केला. दुसऱ्या दिवशी पिक्चरला जायचं ठरवलं. रिझल्टनंतर सेलिब्रेट कसं करायचं त्यावर गहन चर्चा केली. कुठल्या कंपन्यासुद्धा हायर करतायत, कुणाची कुठे ओळख आहे याचा अंदाज घेऊन झाला. हे सगळं करत असताना आई सकाळच्या प्रसंगाची मला आठवणसुद्धा नव्हती. स्टेशनवर आलो, ट्रेन प्लॅटफॉर्मला लागलेली पाहिली आणि मग मात्र एकदम सगळा दिवस अंगावर आला माझ्या. हातपायच हलेनात. 2-3 ट्रेन अशाच गेल्या. पुढची पकडली कशीबशी. आत्ता मी एकटा होतो. कुठे तोंड लपवायला जागाच उरली नाही असं वाटलं. डोकं भणाणून गेलं की असं कसं वागू शकतो. एक प्रेझेंटेशन आणि एक चालता बोलता माणूस, यात माझा प्रेफरन्स हा होता. इतक्या वेळात काही पश्चाताप. तो माणूस कोण असेल, त्याच्या घरच्यांचं काय होईल, आपण शोधावं का, त्यांना काही मदत करता आली तर पाहावं का, असलं काहीसुद्धा माझ्या मनाला शिवलंसुद्धा नाही आणि शोधता आलं नसतंही कदाचित. पण निदान तशी इच्छा व्हावी की नाही. नाही झाली. दिवसभरात नाही झाली. जशी एक क्षणसुद्धा बॅग सोडायची इच्छा नव्हती झाली. तशीच मी असा आहे. इतका स्वार्थी, इतका नीच आहे. माझ्या हातून एक जिता जागता माणूस मेल्यावरही मी ते विसरून खाऊ पिऊ शकतो. माझ्या भविष्याचे सोड, सिनेमाचे प्लॅन आखू शकतो. मी कुणी पाहिले नाही म्हणून हायसं वाटून घेऊ शकतो. याची टोचणी लागायलाही मला एक अख्खा दिवस जावा लागला. त्याच्या मागोमाग उडी नाही मारावीशी वाटली. मी माणूस म्हणून घ्यायच्या लायकीचा आहे का? मी तुझा मुलगा म्हणून घ्यायच्या लायकीचा आहे का? मी जगायच्या लायकीचा आहे का? नाही. प्लीज उत्तर देऊ नकोस. तुझ्या उत्तराला घाबरलो म्हणून काल रात्री हे काही बोललो नाही. तू किंवा अभिने जर मला समजवायचा प्रयत्न केला असतात ना, तर माझा माणुसकीवरचाच विश्वास उडाला असता. तुला झाला प्रकार अक्षम्यच वाटलाय, असंच उत्तर मी गृहीत धरतोय. मी नाहीतरी कोणीतरी तितकं सेन्सिटिव्ह आहे हा दिलासा राहू दे मला. मी अशी आत्महत्या करणं तुमचा विचार करता बरोबर आहे का? कदाचित नाही. तरी तुला अभि आहे असलं काहीतरी मी बोलणार नाही. पण अशी कल्पना कर की काल त्या माणसाच्या जागी फुटबोर्डवरून माझा पाय निसटला असता तर हे चूक की बरोबर हा प्रश्न आला असता का? हे असेच उलटसुलट विचार करत होतो रात्रभर आणि जाणवलं की हा गिल्ट घेऊन जगणं आपल्याला अशक्य आहे. यानंतर जगलो तर वेडा तरी होईन किंवा त्याहून भयंकर म्हणजे जगण्याच्या नावाखाली आणखी निर्ढावत जाईन. यापुढे चांगला वागेन वगैरेला
काही अर्थ नसतो ग. आणि खरंच चांगला वागलो ना तरी ते कालच्या प्रसंगाची भरपाई करण्यासाठीच वागतोय असंच वाटत राहील मला. तुझ्या दुःखावर हे पत्र म्हणजे उत्तर नाही, हे मला कळतंय आणि त्यासाठी फक्त क्षमा मागू शकतो. पण माझ्या प्रश्नांना दुसरं उत्तर सुचत नाही मला. अनिरुद्ध, ही स्टोरी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडलं असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.